वाल्मिक कराडला तुम्ही आता जेलमध्ये घेतलेला आहे. चाटे आणि इतरही जे काही गुन्हेगार त्याच्यामध्ये असतील, पण पोलीस त्यांना व्ही-आय-पी ट्रीटमेंट देतायत का? असा प्रश्न इथं असणाऱ्या लोकांना पडत आहे. त्यांना पाहिजेल तेव्हा तुम्ही जेल बदलताय, लागेल तिथं तुम्ही पाठवताय. ही व्ही-आय-पी ट्रीटमेंट कुठेतरी थांबवली गेली पाहिजे आणि ह्या सर्व गुन्हेगारांना वेगळ्या ठिकाणी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. दुसरं, वाल्मिक कराडची जी गँग आहे, जी अजून बाहेर आहे, ती तशीच बाहेर आहे. आणि त्यांच्या माध्यमातून अजून सुद्धा काही लोकांना धमक्या दिल्या जातात, दहशत दिली जाते आणि चुकीचे धंदे या ठिकाणी केले जातात. त्यामुळे कुठं ना कुठेतरी आत बसून वाल्मिक कराड बाहेर अजून गँग चालवतोय का? असा सुद्धा प्रश्न इथं असणाऱ्या लोकांना पडत आहे. असे अनेक लोक आहेत जे खालच्या लेवलला म्हणजे कॉन्स्टेबल लेवलपासून पी-आय लेवलपर्यंत ते वाल्मिक कराडबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. त्यांची कुठं ना कुठेतरी दहशत आहे आणि अजून सुद्धा समजा केजमध्ये एखाद्या व्यक्तीला ट्रान्सफर केला असेल, तो परळीमध्ये फोन करतो. परळीमध्ये जर ट्रान्सफर केला असेल, तो इथे केजमध्ये फोन करतो. मग अशा पद्धतीने जी यंत्रणा पाळायला पाहिजे या केसमध्ये, ती कुठं त्या ठिकाणी पळत नाही, न्याय देत नाही, अशी सगळ्यांची भूमिका आहे. पण इथे सर्व लोकांचं मत हेच आहे, की याच्यामध्ये जर गडबड झाली, याच्यामध्ये संतोष भाऊंना न्याय मिळाला नाही आणि सत्तेचा वापर करून तिथं जर पुरावे नाहीतर इतर काही गोष्टी नष्ट केल्या, नाहीतर बदलाबदली केली, तर इथं असणारे लोक शांत बसणार नाही.